या संदर्भात एक अपडेट समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, नाशिक पोलिसांची टीम कोकाटेंवर कारवाई करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। कोणत्याही क्षणी आता कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय काही वेळापूर्वीच नाशिकवरून पोलीस मुंबईसाठी येण्यासाठी रवाना झाले होते आणि वेळेच्या आधीच ते मुंबईमध्ये पोहोचलेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, अतिशय महत्त्वाची अपडेट, कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाली आहे। आताचे काय अपडेट समोर येत आहेत? अगदी बरोबर आहे। पुढच्या काही वेळामध्ये आता नाशिक पोलिसांची टीम बांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी मग जी कायदेशीर प्रक्रिया असते ती त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर मग बांद्रे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नाशिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम लीलावती हॉस्पिटलकडे रवाना होईल। त्या ठिकाणी देखील अगदी मोजके वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी आतमध्ये हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। एकूणच सर्वात आधी माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे, त्यांच्यावर कुठले उपचार सुरू आहे याची माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर मग पोलीस जे आहे ते अटक वॉरंट घेऊन माणिकराव कोकाटे ज्या रूम मध्ये आहेत त्या ठिकाणी जातील आणि त्यांना कोर्टाचं अटक वॉरंट बजावलं जाईल। माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टर नक्कीच धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय नाशिक पोलिसांचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि ते इथून पुढे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत। तिथे काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढे लीलावतीसाठी हे पोलीस रवाना होणार आहेत। तर गेल्या वर्षभरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांच्या विकेट पडल्याचं आपण पाहतोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एक माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आता राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलाय आणि त्यामुळे आता कोकाटेंची आमदारकीही जाण्याची शक्यता वर्तवली जाते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।